अंजनेरीतील 1ली ते 4थीच्या मुलींचा 2 तरुणांनी विनयभंग केल्याची पालकांची तक्रार। अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। त्र्यंबक तालुक्यातील अंजनेरी जिल्हा परिषदेच्या शाळेत एक धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा आहे। या शाळेत 1ली ते 4थीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींचा शाळेत विनयभंग झाल्याची तक्रार पालकांनी त्र्यंबकेश्वरच्या पोलीस निरीक्षकाकडे केली आहे। या संदर्भात पालकांच्या सह्या असलेला तक्रार अर्जही देण्यात आलाय। या अर्जात म्हटले आहे की अंजनेरी जिल्हा परिषदेच्या शाळेत 3 फेब्रुवारी 2024 रोजी मुला-मुलींसंदर्भात अनुचित प्रकार घडला आहे। घरच्यांच्या भीतीपोटी आणि दबावापोटी पीडित मुली हा अनुचित प्रकार सांगण्यास पुढे आलेला नाही, पण शिक्षकांनी पालक मेळावा घेऊन या बाबींवर शिक्कामोर्तब केले। यामुळे विद्यार्थी वर्ग घाबरलेला आहे। गावाच्या इब्रती खातर कुणीही जाहीरपणे या संदर्भात वाच्यता केलेली नाही। संबंधित व्यक्तीविरुद्ध 24 तासांच्या आत कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शाळेच्या आवारात 3 फेब्रुवारीला 2 तरुण आले आणि त्यांनी चॉकलेटचे आमिष दाखवत काही विद्यार्थिनींचा विनयभंग केला। या संदर्भात शाळेची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही। संबंधित लिंगपिसाट व्यक्तीवर तातडीने पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी पुढे येते। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।